नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे लहानपणापासून मुलांना शिकवा मनी सेव्हिंग। या टिप्स पडतील उपयोगी। महागाईच्या जगात पैसे कसे वाचवायचे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। लहानपणापासून ही सवय जितकी जास्त लावली जाईल तितके फायदे जास्त आहे। अशा परिस्थितीत जर तुम्ही पालक असाल आणि तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लावायची तुमची जबाबदारी आहे असे मानत असाल तर मुलांना पैशाचे महत्त्व शिकवणे ही देखील तुमचीच जबाबदारी आहे। जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणी पैसे वाचवण्याची पद्धत सांगितली तर ते आयुष्यभर फायद्यात राहतील आणि निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करण्याऐवजी ते त्यांच्या बचतीतून गरजेच्या वस्तू विकत घेतील। म्हणून आज आपण मुलांना पैशाची बचत कशी शिकवली जाऊ शकते ते जाणून घेऊया। एक म्हणजे इच्छा आणि आवश्यकता यातील फरक शिकवा। इच्छा आणि आवश्यकता यात काय फरक आहे हे तुम्ही मुलांना शिकवले पाहिजे। अशा प्रकारे मुलांना कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि त्याशिवाय ते त्यांचे कार्य करू शकतात की नाही याबद्दल सांगितले पाहिजे। हा फरक त्यांना कळला तर तुमचे अर्धे काम झाले आहे असे समजून घ्या। कारण कधीकधी मुलं अनावश्यक गोष्टींसाठी हट्ट करतात कारण ती त्यांची इच्छा असते। अशा वेळी त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे हे शिकवा। दुसरं म्हणजे कमावण्याची संधी द्या। मुलांना कठोर परिश्रमाचे मूल्य शिकवा, मग ते स्वच्छता असो किंवा मदत। त्यांना त्यांच्या मेहनतीतून कमावण्याची संधी द्या। काही पालकांना असे वाटते की यामुळे मुलांचे नुकसान होऊ शकते, परंतु या पद्धतीमुळे मुले व्यावहारिक बनतात आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकतात। भविष्यात ते आपल्यासाठी कठोर परिश्रम घ्यायलाही तयार असतात। तिसरं म्हणजे बक्षीस देणे देखील आवश्यक आहे। जर तुमचे मूल थोडे पैसे जोडून मोठी सेवा करत असेल तर त्याला नक्कीच बक्षीस द्या। त्याच्या कामाचे कौतुक करा, यातून त्याला नवे काम करण्यास प्रेरणा मिळेल। यामुळे मुलाला असे वाटेल की तो योग्य मार्गावर आहे आणि त्याच्याकडे असलेल्या पैशाचे तो योग्य व्यवस्थापन करत आहे की नाही ते पहा। पण त्याला बक्षीस म्हणून कधीही पैसे देऊ नका। चौथं म्हणजे चुका करण्याची संधी द्या। मुलांकडून चुका होणारच, यासाठी त्यांना शिक्षा देऊ नका। त्यामुळे त्यांना शिकण्याची भीती वाटेल। फक्त तो त्याच्याकडे असलेले पैसे कुठे वापरत आहे याची माहिती घेत राहा। यामुळे तो वाईट सवयींपासून दूर राहील। पण मुलं चुकले म्हणून त्यांना धारेवर धरू नका। त्यांना त्यांची चूक समजावून सांगा आणि ते त्याच्यासाठी योग्य नाही यामुळे त्यांना नुकसान होऊ शकते याची जाणीव करून द्या। असे केल्याने मुलं चुकांमधून अनेक गोष्टी शिकत राहतील। शिवाय त्याच्या चुका सावरायला पालक असतातच। पाचवं म्हणजे पिगी बँक। तुम्ही तुमच्या मुलाला एक पिगी बँक द्या आणि त्यांना सांगा की ते जे काही पैसे त्यात साठवतील ते त्यांचे असतील आणि या पैशातून ते भविष्यात काहीतरी महत्त्वाचे खरेदी करू शकतात। जर तुम्ही त्यांना दर महिन्याला पॉकेट मनी देत असाल तर तुम्ही त्यांना समजवले पाहिजे की त्यांनी थोडे पैसे वाचवले पाहिजेत आणि ते पिगी बँक साठवले पाहिजेत। हळूहळू पिगी बँक भरताना पाहून मुलाला आनंद तर होईलच, पण खेळताना बचत करण्याचे गुणही शिकतील। ही पद्धत पैशाचे व्यवस्थापन शिकवण्याचा एक सोपा मार्ग आहे। सहावं म्हणजे बजेटिंग शिकवा। मुलाला बजेट शिकवा। याद्वारे पॉकेट मनीमध्ये मिळालेले पैसे त्याला कोणत्या गोष्टींसाठी वापरायचे आहेत आणि कोणत्या वस्तूंसाठी किती पैसे वाचवायचे आहेत हे समजू शकेल। याच्या मदतीने तो पैशाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल।
जर तुम्हाला तुमच्या मुलाला पैशाचे व्यवस्थापन शिकवायचे असेल तर या टिप्सची मदत नक्की कामी येईल. तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.